तर नमस्कार मित्रांनो, खूप सारे शेतकरी जे असे फॉर्ममध्ये भरलेले पीक विम्याचे की जे रिवर्टमध्ये आलेले. आता सीएससी सेंटरवाल्यांनी जर चेक केलं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय माहिती का, तुमचे डॉक्युमेंट मिसिंग म्हणून येते, कोणाचं काय येतं माहिती का, नेम मिसमॅच म्हणून येते, तुमचं त्याच्यानंतर 7/12 अपलोड केलेलं नाही म्हणून असं एरर येते. खरं जर म्हणलं ना, तर जर पीक विमा भरायला गेलं तर तुमचं 7/12ची तिथं आवश्यकता नाही आहे, तिथं मॅन्डेटरी नाही केलेलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं माहिती का, पीक विमा जर भरत आलं की तुम्ही गेले तर तुम्हाला आता त्याच्यामध्ये नवीन अपडेट काय आहे की तुम्हाला तुमचा जो विमा आहे भेटणार तो काय सर भेटणार आहे, आधार सेडिंग जे पासबुक आहे त्याच्यावर भेटणार आहे. परंतु आता पीक विमा कंपनीवाल्यानं काय केलं माहिती का, सुरुवात की बाबा तुमचे डॉक्युमेंटच मिसिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं 7/12 तिथं अपलोड नाही आहे, 7/12 अपलोड नाही आहे, त्याच्यानंतर तुमच्या बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, तुमच्या आधारवर नाव वेगळं आहे, किंवा दोन्ही जर वेगळं असलं, समजा वेगळं आधारवर आणि बँक पासबुकवर सारखं असलं आणि 7/12 जर वेगळं असलं तर त्याच्यामुळे पण काय सांगितलं त्यांनी की बाबा तुमचं नेम मिसमॅच आहे, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म काय केलेलं आहे, रिवर्टमध्ये टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर एक प्रतिनिधी आमच्या एका शेतकऱ्याने काय केलं, विमा प्रतिनिधीला फोन लावला की सर आमचा फॉर्म कशामुळे वापस आला, तर ते काय म्हणे माहिती का, तुमचं संमतीपत्र अपलोड केलेलं नाही, तुमचं त्याच्यामध्ये बॉन्ड वगैरे नाहीये. तर ते शेतकरी म्हणे बाबा संमतीपत्र अपलोड करायचा विषयच येत नाही त्याच्यामध्ये. मी पण मला कॉम्प्रोस घेतलं, मी पण त्याला बोललो बाबा सर त्याचं संमतीपत्र अपलोड करायचा विषयच नाही, कारण काय माहिती का ते इंडिव्हिज्युअल मध्ये येतं, म्हणजे त्याचं स्वतःचं क्षेत्र आहे, सामायिक नाहीये. ते म्हणजे आम्हाला तसं दिसत नाही म्हणून आम्ही तसं सांगायला लागलो. मग तसं म्हणलं की बाबा तुम्ही क्लिअर माहिती सांगा शेतकऱ्याला, काय होतं तसं प्रॉब्लेम येतो. ते म्हणजे तुम्हाला जे पोर्टलला दिसतं तुम्ही काय करा, तिथं जो इश्यू असेल तेव्हा तुम्ही अपलोड करून द्या तिथं. परंतु मित्रांनो, आता पीक विमा कंपनीवाल्यांना काय केलेलं माहिती का, काही जणांचे डॉक्युमेंट ऑलरेडी सगळं ओके, 7/12 ओके, पेरा ओके, त्याच्यानंतर बँक पासबुक पण ओके, पण त्याने काय केलं माहिती का, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट मिसिंग दाखवलेले. जर आपण अटॅच करायला गेलो त्याला फाईल तर तिथं तिन्ही डॉक्युमेंट दाखवते. बरेच शेतकरी असे माझ्याकडे की माझ्याकडे एक फॉर्म आलेला आहे रब्बीचा रिटर्न, त्याच्यामध्ये दाखवतोय की डॉक्युमेंट मिसिंग आहे, ऑलरेडी मी सगळे डॉक्युमेंट अपलोड केले त्याचे. आता फळबागामध्ये काय केलेलं माहिती का, मी सगळ्याची जिओ टॅगिंगचे फोटो अपलोड केले होते, त्याच्यामध्ये सांगितलं त्याने जिओ टॅगिंग फोटो मिसिंग. त्याच्यानंतर आता काही शेतकरी असे की त्या शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये आधारवरलं नाव वेगळं आहे आणि त्याच्यावर बँक पासबुकवरलं नाव वेगळे. आता समजा माझं नाव काय आहे राम, तर त्याच्यावर नाव काय आहे समजा रामराव, पासबुकवर जर नाव असलं रामराव, तर तुमचं काय केलं त्यांनी डायरेक्ट नेम मिसमॅच म्हणून रिटर्न मध्ये पाठवलेलं आहे. राव वगैरे हे नावून काय घेणं देण्यात त्याला, कारण काय माहितीये का की हे जे पेमेंट पडणार आहे ते कशावर पडणार आहे, आधार सीडिंगवर पडणार आहे. त्याच्यानंतर आपण फार्मर आयडी काढलेला आहे, फार्मर आयडी काढलेला असताना सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये का, किंवा तुमचं हे जे नाम 7/12 तुम्हाला काय करावं लागणार, अपलोड करावं लागणार आहे. 7/12 जर अपलोड नाही केली तुमचं रिटर्न मध्ये येणार. मग आता हे ज्यावेळेस आपण विमा भरतो त्यावेळेस तिथं मेंडेटरी मध्ये नाही ना 7/12 मेंडेटरी नाही, म्हणजे मग हे मेंडेटरी करायला पाहिजे, स्टार मार्क करायला पाहिजे तिथं. सरळ त्याने काय केलं माहिती का, फॉर्म रिटर्न मध्ये टाकले. आधी सरळ अन्याय व्हायला लागलं शेतकऱ्यावर. काय माहिती का, फक्त शेतकऱ्याची परेशानी करणं चालू आहे, बाकी काहीच नाही. तुमचं नेम करेक्शन मध्ये टाकलं असलं थोडं, परत राव जरी असलं, काहीतरी एखादी स्पेलिंग मिस्टेक असली तर रिटर्न टाकायला लागले. बँक पासबुकवर नाव वेगळे, इकडे नाव वेगळे, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच. त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांचं असं आहे की पॅन कार्डवर नाव वेगळे मिस्टेक आहे, त्याच्यानंतर आधार कार्डवर मिस्टेक आहे आणि 7/12 पण मिस्टेक आहे. बरं, सगळं मिस्टेक असताना फार्मर आयडी काढलेले, आधार सीडिंगवर पैसे जाणार आहे, तरी पण हे काय करायले, मिसमॅच म्हणून दाखवले, रिटर्न करायला. आणि आता त्याला काय होणार आहे, त्याला ते दुरुस्त करायला जावं, त्याला कालावधी किती 7-8 दिवसात दिलेलं आहे यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच. त्याच्यामुळे काही शेतकरी काय करायला लागले, तसेच सबमिट करून टाकायला लागले. नेमकं करावं काय, काहीच कारण नाही. हे सरळ पीक विमा कंपनीला काय करायला, अन्याय करायला लागले, शेतकऱ्यांनी नुसतं परेशान करायला लागले, बाकी काहीच नाही. तर आपण आपलं काय करावं, जेवढं होईल तेवढं अपडेट करा मित्रांनो आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. धन्यवाद.